एका फुंकरीत 2 घरं उडाली. पण तिसरं घर का वाचलं असेल? 3 लहान डुकरे. मेहनतीची गोष्ट. एकेकाळे 3 लहान डुकरे होती. ती मोठी झाली आणि त्यांनी ठरवले की आता आपण आपापली घरे बांधायची. पहिले डुक्कर खूप आळशी होते. त्याला पटकन काम संपवून खेळायला जायचे होते. म्हणून त्याने वाळलेले गवत वापरून लगेच आपले घर बांधले आणि तो खेळायला गेला. दुसरे डुक्कर थोडे मेहनती होते. त्याने वाळक्या बारीक काड्या वापरून घर बांधले. त्याचे घर पहिल्या डुकरापेक्षा मजबूत होते, पण तरीही फार टिकाऊ नव्हते. तिसरे डुक्कर मात्र खूप मेहनती आणि संयमी होते. त्याने वेळ घेतला, नीट विचार केला आणि विटांनी मजबूत घर बांधले. त्याने दिवस रात्र मेहनत करून आपले घर भक्कम केले. एके दिवशी एक भयंकर लांडगा आला. त्याने पहिले गवताचे घर पाहिले आणि जोरात फुंकर मारली. घर लगेच उडून गेले. पहिले डुक्कर घाबरून दुसऱ्या डुकराच्या घरी पळाले. लांडगा तिथेही पोहोचला आणि काड्यांच्या घरावर फुंकर मारली. ते घरही कोसळले. आता दोन्ही डुकरे जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या डुकराच्या विटांच्या घरात पळाली. लांडगा तिथेही आला. त्याने खूप प्रयत्न केला, जोरात फुंकर मारली, पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, पण विटांचे घर अजिबात हलले नाही. शेवटी तो थकून निघून गेला. तीनही डुकरे सुरक्षित राहिली. त्यांनी एक महत्त्वाचा धडा शिकला: आळशीपणा कधीच उपयोगाचा नसतो. बोध: मेहनत आणि संयम नेहमी यश देतात. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गोष्टींच्या दुनियेत सामील व्हा.